इकडे आनंद देणारा ठरेल आणि त्याचमुळे ऐकत राहा, पाहत राहा ही स्पर्धा 77 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून. दोन्ही संघ सज्ज झालेत. 5वा सामना आजच्या दिवसामधील रंगणार आहे. देसाई ब आणि त्यांच्या विरोधामध्ये उसरघर या दोन संघादरम्यान. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. ऋतिक संते आपण पाहू शकता स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला केतन मात्रे. ही सलामीची जोडी उसरगर संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर धावसंख्येचा यशस्वी पाठलाग झाला. बॉलिंग ट्रॅक व देसाई ब संघच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. पहिलं षटक घेऊन सज्ज होईल धनंजय पाटील. पुनश्च एकदा दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2025-21व्या पर्वासाठी. शो द गुड गेम. जाऊया मॅचच्या दिशेनं. मॅचला होतोय प्रारंभ. पहिला बॉल. द विकेटनं पहिलाच बॉल स्वीप केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमा पार चाललाय. पंचांचा इशारा आलाय. हा येतोय पहिलाच बॉलवर मुक्ता चौकार. संतेच्या बॅटमधून मात्र आक्रमक सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर चौकारानं खातं उघडलंय आणि यापेक्षा चांगली स्टार्ट काय असू शकते एखाद्या फलंदाजासाठी, एखाद्या टीमसाठी. भन्नाट स्टार्ट. सुद्धा फुलर लेंथ होता. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं गेलाय. पंच इशारा करत असताना लेग स्टंपच्या थोडासा बाहेरून चाललेला आणि पंच तेच सांगतात व्हाईट बॉल. एक अतिरिक्त रन एक्स्ट्राज मध्ये ही धाव सोडली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचते ती 5 याकड्यावर. सुरुवात चांगलीच मिळाली. जेव्हा पहिल्याच बॉलवर एखाद्या फलंदाजाला चांगल्या स्ट्रोकनं कुठेतरी अकाउंट ओपन होतं ना, तेव्हा एक कॉन्फिडन्स वेगळा असतो. कारण स्पर्धा म्हटली की थोडासा दबाव येतो. अनेक खेळाडू आपल्या बाईट्समध्ये सांगतात एक विशिष्ट प्रकारचं दडपण असतंच नेहमीच परफॉर्मन्सचं खरं तर. कारण संपूर्ण गाव आपल्याला पाहत असतो आणि कुठेतरी तो दबाव झेलत खरं तर या स्पर्धेमध्ये खेळावं लागतं. आणि अशा वेळेला एक कॉन्फिडन्स. फिरून खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक थोडीशी चुकी करतोय त्या ठिकाणी. तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाईल. एका धावसंख्येनं स्कोर 6 या आकड्यावर. 6 ऑन बोर्ड. ऋतिक संते आणि त्याचबरोबरीनं केतन मात्रे. आणि एक मोठं नाव. भन्नाट स्टार्ट देण्यासाठी 2 सलामीवीर उसरगर टीमकडून. पाहूया सुरुवात तर चांगली झाली. लंडन त्या उन्हामध्ये खरं तर सुरू असणारा हा सामना क्रमांक 5. थोडासा बाउन्सर मारण्याचा प्रयत्न केला होता. टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली चेंडूनं. सरळ विकेट किपरचा वेध घेणारा निर्धाव चेंडूची सांगता. आणि इकडे मात्र फलंदाज बाद होतोय. बादची कडा घेऊन चेंडू गेला होता आणि सरळ फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का मात्र लागलाय तो टीम उसरगरला. विकेट योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. एरियल व्ह्यू आपण पाहतो या स्पर्धेचा. स्वर्गीय रघुनाथ काळम क्रीडा संकुल हेदुडणे. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जात असताना यावेळेस विशाल मात्रे ज्याच्या नावानं हा संघ ओळखला जातो. परंतु इकडे सलामीवीर शून्यावर बाद झालाय जो केतन मात्रे नुकताच परतलाय. आणि विशाल फटके खेळण्यासाठी ओळखले जातात. पाहूया इनॅट नंबर 3 क्रमांकावर चांगल्या पोझिशन्सवर यावेळेस मात्र मैदानामध्ये दाखल झालेत. पहिलं यश मिळाले, पहिली सफलता मात्र मिळाले ती गोलंदाज धनंजय. कट करण्याचा प्रयत्न. ऑफ स्टंप लाईनवरचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता.
पहिल्या बॉलवर चौकार पडला होता, परंतु तदनंतर मात्र प्रॉपर लाईन आणि लेंथवर सध्याच्या घडीला गोलंदाजी होत असताना पाहू शकता आपण धनंजय पाटीलला. हे फार गरजेचं असतं. आणखी एक चेंडू, इकडे मात्र अपील पाहायला मिळते आणि अपील स्वीकार. इट्स अ बिग विकेट, बिग ब्लो, ह्यूज विकेट. खातही उघडू दिलं नाहीये, भोपळाही फोडू दिला नाही. आज मात्र विशाल म्हात्रे शून्यावर होतोय बाद. आणि सगळ्यात महत्वाचा धक्का, विकेट नंबर 2 सपोर्टेड बाय योगराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, विशाल बाद. चांगली बॉलिंग पाहायला मिळाले, खरं तर 2 धक्के दिलेत पहिल्याच ओव्हरमध्ये. ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून ही क्षणचित्र 70 स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहू शकता. नवीन बॅटर तेजससाठी हा बॉल प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये, विकेटवरच राहिलाय. त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार पडला होता गोलंदाजाच्या आणि तदनंतर मात्र काय दर्जेदार कमबॅक केलंय ते गोलंदाज धनंजय पाटीलनं. आणि या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 6 धावा आणि 2 मुख्य फलंदाज बाद केलेत ते टीम उसारगरचे. थोडीशी चिंताजनक सुरुवात म्हणता येईल टीम उसारगरची. ऋतिक संते अजूनही आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आला होता. साथ द्यावी लागेल तेजसला सुद्धा, कारण सध्याच्या घडीला संघ आपण पाहिला तर थोडंसं अडचणीमध्ये आहे, कारण विशालची विकेट मधली ही सगळ्यात महत्वाची विकेट मात्र ठरते. ऋतिक संतेसाठी प्रत्येक षटकार आणि प्रत्येक चौकारासाठी एक पारितोषिक आहे 1000 रुपयाचं, जे ऋतिक संतेसाठी असेल. स्वरित धीरज मात्रे यांच्याकडून ऋतिक संतेला प्रत्येक चौकार षटकारासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. दुसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल जीत मात्रे. थोडंसं दबाव आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये सुरुवात पहिली चांगली झाली होती, परंतु तदनंतर मात्र संपूर्णपणे गोलंदाजाचं वर्चस्व पाहायला मिळालं या खेळपट्टीवर. आता दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये मात्र काय रणनीती आखली जाईल. दबाव तर जरूर आहे ऋतिकवर सुद्धा, परंतु या दबावाला झुगारून मात्र खेळ करावा लागेल. हो, मात्रेचा हा चेंडू यावेळेस मात्र कवचला संधी आहे आणि आणखीन एक फलंदाज बाद होईल. दत्तानं टिपला झेल आणि संपलाय ऋतिक संतेचा खेळ. धक्का क्रमांक 3, विकेट यावेळेस मात्र काढली जाते. योगराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सपोर्टेड बाय खराब सुरुवात यावेळेस उसारगर संघाची आपल्याला पाहायला मिळते आणि देसाई ब संघच्या संघानं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि सध्याच्या घडीला अत्यंत चांगला योग्य निर्णय त्यांच्यासाठी सिद्ध होत असताना मधल्या फळीतील फलंदाजांना लढावं लागेल या मॅचमध्ये. तेजस मात्रे आणि प्रथमेश पाटील. प्रथमेशसाठी हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. वेगवान स्ट्रोक आहे, बॉल निघालाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. गरज होती, मच नीडेड बाउंड्री. येतोय हा मुक्ता चौकार. रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा. चांगली सुरुवात. ओ द स्टम्प्सनं हा चेंडू यावेळेस अडबा बॅटनं खेळलाय. वाडिश लॉंगॉनकडे फिल्डर आहेत, त्या ठिकाणी सिंगल मिळेल. एक धाव हे फार गरजेचं आहे सध्याच्या घडीला. चौकार आलाय. स्ट्राईक रोटेशन
कारण 3 प्रमुख आघाडीचे फलंदाज बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांवर फार मोठी जबाबदारी येऊन पडली उसारगर संघाच्या आणि ही जबाबदारी मात्र यशस्वीपणे सांभाळावी लागेल, पेलवावी लागेल आणि एक चांगल्या भागीदारीची गरज आहे. पार्टनरशिप रचावी लागेल दोन्ही फलंदाजांना. यावेळेस मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा संधी आहे. पाडी स्ट्रॉंग ऑफला दत्ता पुन्हा एकदा आलेत. आज झेल टिपलाय आणि यावेळेस मात्र खातही उघडू दिलं नाहीये. तेजस मात्रेच्या स्वरूपामध्ये योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. निकेत पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. सध्याच्या घडीला एका पाठोपाठ एक फलंदाज बाद होत असताना ऋतिक, केतन, विशाल, तेजस मोठी नावं यावेळेस मात्र या मॅचमध्ये काहीच करू शकलेले नाहीयेत. 4 फलंदाज बाद झालेत. प्रथमेश पाटील आणि निकेत पाटील सध्याच्या घडीला खेळपट्टीवर असतील. सुपर बॉलिंग जीत सुद्धा आपण पाहतोय. जीत मात्रेला आमचा कॉमेंट्री बॉक्स आमच्या समवेत खरं तर सगळं स्पर्धा खरं तर ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो आज गुणसंख्या लेखनाच्या भूमिकेमध्ये प्रसाद परब सर दुहेरी भूमिका आज पार पाडतात. अशोक पाटील आहेत फडकेपाडाचे ऑफिशियल स्कोरर. 11/4 परिस्थिती योग्य नाहीये. टीम उसारगडसाठी लढावं लागेल या मॅचमध्ये. संघर्ष प्रत्येक मॅचमध्ये फार गरजेचा आहे. ट्राय केला यावेळेस मात्र मिड ऑफ कडून लॉंग ऑफ कडे सरकत असताना चेंडू एकदा वेल. सध्याच्या घडीला आता पाहायला गेलं तर दडपण आहे. एकतर धावसंख्या पुढे वेगात न्यायची आहे म्हणजेच काय तर मोठे फटके खेळायचे आहेत आणि त्याचबरोबरीनं मोठे फटके खेळताना विकेट सुद्धा जाणार नाही याची सुद्धा योग्य ती काळजी फलंदाजांना घ्यावी लागणार आहे आणि भागीदारी करायची आहे. 12/4 दुसरं षटक. त्यामुळे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फार चांगला खेळ झालेला नाहीये. बेजबाबदारपणा थोडासा नडलाय उसारगर संघाला. क्रॉस पॅटर्न खेळण्यासाठी गेला होता. एज लागले. यष्टीरक्षकांना टिपलाय झेल. धक्का क्रमांक 5 निम्मा संघ गारद झालाय. उसारगर संघाला लागलेला हा 5वा झटका आणि हा फलंदाज बाद होतोय. यावेळेस प्रथमेश पाटील योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट नंबर 5. तुम्ही स्क्रीनवर थोडं स्पीडअप करत राहा. थोडी घाई करावी लागेल आपल्याला. पंचांना सुद्धा विनंती आहे की आपण खेळाडूंना सुद्धा तंबी देत चला कारण आपल्याला सामने कव्हर करायचे आहेत. त्यामुळे सगळ्याच खेळाडूंना विनंती आहे, नम्रतेची सूचना आहे, सहकार्य करा. कारण थोडंसं उशिरानं चाललोय आपण त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका हीच विनंती असेल. तर 2 ओव्हर्समध्ये जवळजवळ निम्मा संघ गारद झालाय उसारगर. पहिल्यांदा आपण पाहिलं गोलंदाज धनंजय पाटीलला ज्यानं 6 धावा देताना 2 विकेट आणि जीतनं 6 धावा देताना 3 विकेट. यावेळेस मात्र सुरुवात झाली आहे 3ऱ्या षटकाला आणि यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिले सरळ महेंद्र सिंग धोनी स्टँड मध्ये आणि गरज होती एखाद्या मोठ्या फटक्याची आणि निकेतच्या बॅट मधून आलाय माय हेवन षटकार. तर 6 धावा दिल्या होत्या.
दोन प्रमुख फलंदाज बाद केले होते. इकडे पहिल्याच बॉलवर षटकार पडल्या. निकेतच्या बॅटमधून हा षटकार आलाय. हो, आणखीन एक मोठा स्ट्रोकसाठी गेला होता, परंतु ऑफस्टंप लाईनवरचा हा चेंडू कम्प्लिटली मिस झाला आणि या निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतर मात्र कमबॅक पाहायला मिळतंय ते धनंजयचं. धनंजयनं 6 धावा देताना 2 विकेट, परंतु जीतनं 6 धावा देताना 3 विकेट. पॉवर प्लेमध्ये फारसं काही आलेलं नाहीये उसारगर संघासाठी. फुल टॉस होता, फक्त वळवला चेंडूला स्क्वेअर लेगकडे. क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहे, वेगाने येतोय चेंडूवर सिंगल आणि यानंतर मात्र डबलसाठी प्रयत्न केला आणि प्रयत्न यशस्वी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली आणि या 2 धावा प्राप्त होतील. थोडी रिस्क तर घ्यावीच लागेल. सध्याच्या घडीला संघाची नौका जी आहे ती हेलकावे खाते आणि त्याला कुठेतरी बाहेर काढावं लागेल आणि त्याचसाठी मधल्या फळीतील फलंदाजांना आता मात्र फार मोठा संघर्ष आहे. यावेळेस मात्र समोर खेळलाय व्ही शेप मध्ये लॉंग ऑन कडे चेंडू ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक थोडासा धसमुसळेपणा पाहायला मिळाला आणि लगेचच मात्र 2 धावा पूर्ण करण्यात आल्या. दुहेरी धावा. सध्याच्या घडीला या धावा सुद्धा दुहेरी धावा सुद्धा फार महत्वाच्या वाटत असतील, कारण प्रमुख आघाडीचे 5ही फलंदाज ज्यांनी आज खरं तर या मॅचमध्ये काही केलेलं नाहीये आणि त्याचमुळे मधल्या फळीतील फलंदाजांवर आता मात्र अवलंबून राहावं लागेल. ऑन साईडला यावेळेस मात्र स्ट्रोक स्क्वेअर लेगला दत्ता त्या ठिकाणी पोहोचलेत आणि आणखीन एक झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. आज चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. दत्ता यांचा 3रा झेल आज फिनिश होत असताना आणि आली आहे योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट नंबर 6. रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक, रतनबुवा स्मृती चषक. राजू दादा पाटलांनी बक्षीस ठेविली मानाची, बक्षीस ठेविली मानाची, बक्षीस ठेविली मानाची. जय दुर्गा माता क्रिकेट संघ आमचे काटई गावाची, आमचे काटई गावाची, आमचे काटई गावाची. मारून सिक्सर त्याला न एकानी उर्वीला त्याचा तिरफला न चौके छक्क्याचा खेलियो सारा ही मज्जा बघाची हाय, बघाची हाय. हे मारून डाय चौक्याला न अरबीला जोराचा फटका त्याचा नक्यासाठी धावत भरला कसा ही मज्जा बघाची हाय. अमित पाटील नवीन फलंदाज खेळपट्टीकडे जात असताना 6 फलंदाज गमावलेत आतापर्यंत. भागीदारी झालेली नाहीये, थोडंसं जबाबदारी कोणताच फलंदाज खेळण्यास तयार नाहीये असंच चित्र उसारगड संघाच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने दिसून आलंय आणि त्याचमुळे संघ थोडासा अडचणींना सामोरा जातोय, थोडासा संघर्ष करतोय, परंतु अजूनही काही चेंडू बाकी आहेत, त्याच्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल या संघाला. हलक्या हाताने यावेळेस मात्र फक्त ढकलल्या चेंडूला कव्हर्सकडे सिंगल मिळेल. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं 3 षटकांचा खेळ समाप्त आणि धावफलकावर उसारगड संघाची धावसंख्या 6 गडी बाद 23 धावा. असोसिएट बाय ही स्पर्धा आपण पाहतोय .9 आणि त्याचप्रमाणे डॉटमंड लॅबोरेटरीज प्रायव्हेट लिमिटेडचं मोठं योगदान मात्र राहिलंय संपूर्णपणे. या आपण पाहतोय ड्रिंक्स ट्रॉली, ड्रिंक्स व्हॅन, कॅमेरा सुद्धा आहे आणि या तिथलं दृश्य आपण पाहू शकता. खेळाडू ड्रिंक्सचा आस्वाद घेत असताना प्रत्येक क्षण प्रत्येक मुवमेंट तुमच्यापर्यंत दाखवण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय 70-70 लाईव्हच्या माध्यमातून, या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि आपलं ड्रिंक्स ट्रॉली 3 षटकांचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय आणि 6 फलंदाज बाद झालेत आणि अशा परिस्थितीमध्ये थोडासा रस्ता शोधायचा आहे, मार्गक्रमण करायचं आहे. खूप सुंदर अशी व्हॅन आहे. खरं तरी एक स्पर्धेचं अट्रॅक्शन नेहमीच आपल्याला पाहायला मिळतो. गोल्फ कार सर्रासपणे गोल्फमध्ये वापरली जाते आणि ती इकडे मात्र खरं तर व्हॅन सुंदर आणि आकर्षक तेवढीच, तर त्यांचे सुद्धा आपण आभार मानूया. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक पहिलाच दिवस आहे आणि या सगळ्यांनाच खरं तर मोठी उत्सुकता असते या स्पर्धेची आणि आज ती उत्सुकता संपले आणि 21वा पर्व अगदी जल्लोषामध्ये साजरं होत असताना आपण पाहू शकता. सो ड्रिंक्स ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्याच क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत आहे. 3 षटकानंतर 23 धावा, 6 फलंदाज पास झालेत
आणखीन 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 ओव्हर्समध्ये थोडंसं लढावं लागेल. कुणालजी दाते सर स्पर्धेमधील आणि त्याचप्रमाणे IPL स्टार समालोचक, त्याचप्रमाणे 70 स्पोर्टचे सर्व तारिकबाई सय्यद. चला थोडं स्पीडअप करत राहा. 23/6 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर चौथं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सज्ज रोनक मात्रे. अमित आहेत स्ट्राईक एंडला. इथून मात्र 2 ओव्हर्समध्ये धावा करायच्या उसरगरला. चांगल्या पद्धतीने चांगले स्ट्रोक्स खेळायचे आहेत. थोडासा दबाव आहे या मॅचवर. पहिलाच बॉल थोडासा अडबा पॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटकडे चेंडू सरकलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. एकच धाव मिळेल. सिंगल रन. एक धाव सुद्धा फार महत्वाची वाटते सध्याच्या घडीला, कारण दुसरं गत्यंतर नाहीये. टॉप ऑर्डर पुरती कोसळलंय. खासून बॉलिंग पहिल्याच ओव्हरपासून जी बॉलिंग झाली ना, धनंजय असेल जी, तर दोघांनी अर्धा संघ बाद केला होता. आणि तिकडेच मी तर म्हणेन उसारगर संघाचा फलंदाजीचा कंबरडा मोडला गेला. जी बलस्थानं होती ना उसारगरच्या फलंदाजीतली, ती संपूर्णपणे उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी ठरला होता हा संघ. स्विच हिटचा प्रयत्न, फटका कनेक्ट झालाय. चांगला फटका पाहायला मिळतो आणि बॉलला पाठवलंय ते सरळ सीमारेषेच्या दिशेनं. हा येतोय मुक्ता चौकार. पाहायला मिळाला. गरज आहे रनची या 4 धावेनं. टीमची टोटल 28 या आकड्यावर. 28 ऑन बोर्ड नाव. नेक्स्ट बॉल. यावेळेस थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचला आणि झेल टिपलाय. मिलिंदनं टिपलाय झेल आणि पुढच्याच बॉलवर मात्र परतावं लागेल. शुभम संतेला सुद्धा 7वा विकेट यावेळेस मात्र गारद होत असताना टीम उसारगर साठी योगराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट नंबर 7. आज कोणी जबाबदारी घेतलेली नाहीये फलंदाजीमध्ये. काही फलंदाजांच्या बॅटमधून सुरुवातीला मात्र चांगले स्ट्रोक येताना दिसले. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच आपण पाहिलं ऋतिक असेल, त्यानंतर प्रथमेश असेल, निकेत असेल, शुभम असेल, परंतु तदनंतर मोठी इनिंग मात्र साकारू शकले नाही. खेळपट्टीवर तग धरू शकलेले नाहीये आणि त्याचमुळे मात्र हे चिंताग्रस्त चेहरे आपण पाहू शकता. इकडे सुद्धा समोर टॉप एज लागले. बॉल हवेत आहे. मिड ऑफला पडलाय. दैव बलवत तर त्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक नव्हता, अन्यथा आणखीन एखाद्या फलंदाजाला मात्र इकडे मैदान सोडावं लागलं असतं. 2 धावा मिळतील. या 2 धावांच्या बरोबरीनं टोटल 30 वर जाऊन पोहोचले. 30/7 अशी परिस्थिती, नाजूक परिस्थितीमधून सध्या मार्गक्रमण करतोय तो उसारगर संघ. रोनक पुन्हा एकदा. रोनकचा हा चेंडू टॅप केलाय थोडासा. इनफिल्ड मध्येच आहे. कव्हरला सिंगल मिळेल. एक धाव चकडून ठेवलाय संपूर्णपणे. मोठा फटका येतोय, परंतु मोठा फटका आल्यानंतर लगेचच त्याच फलंदाजाला बाद करण्यामध्ये सुद्धा यश प्राप्त केले गोलंदाजांना. त्यामुळे खेळपट्टीवर स्थिराव दिले नाहीये कोणत्याच फलंदाजाला आणि ही मी तर म्हणेन स्ट्रॉंग पॉइंट्स राहिलेत गोलंदाजीमध्ये. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेऊन बॉल पाठीमागे चाललाय. शॉट थर्डमॅनला सिंगल मिळेल. एक धाव आणि एकेरी धाबेच्या बरोबरीनं इकडे 4 षटकांचा खेळ समाप्त आणि धाव फलकावर उसारगर संघाची धावसंख्या 7 गडी बाद 31 धावा. संदीपजी भुटाणे यांना पाहू शकता आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवर. सगळ्यांचाच मुख्य रोल असतो खरं तरी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे
प्रत्येक जण मेहनत करतात, प्रत्येकाकडे ही जबाबदारी आहे या स्पर्धेची आणि नेहमीच ती यशस्वीतेनं सगळेच जण संपन्न करत असतात आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सगळ्यात मोठी स्पर्धा, भव्य स्पर्धा, त्या स्पर्धेची सगळ्यांना उत्सुकता असते, सगळ्यांना वेध लागतात आणि आजपासून खरं तर हा साहसाचा महासंग्राम आजपासून अगदी 2 तारखेपर्यंत मार्चच्या जरूर तुम्हाला या क्रीडांगणावर पाहायला मिळेल. जाऊया पुन्हा एकदा मॅचकडे. शेवटचं षटक बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल उमेश म्हात्रे. 32 धावा झाल्या, तिथून ॲटलिस्ट 45च्या आसपास पोचावं लागेल. कुठेतरी ती एक धावसंख्या अशी ठरू शकेल ज्या धावसंख्येमध्ये लढता येईल आणि तेच करावं लागेल सध्याच्या घडीला फलंदाजांना. अमित पाटील आणि दुसऱ्या बाजूला मिलिंद पाटील आहेत आणि या 2 फलंदाजांवर शेवटच्या ओव्हरमध्ये आता मात्र वेगानं धावा उभारण्याचं दडपण मात्र असणार आहे. उमेश म्हात्रे पहिलाच बॉल, यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, एक अतिरिक्त रन. शेवटच्या 6 बॉलमध्ये चांगल्या धावा उभारायच्या आहेत, मोठे स्ट्रोक्स खेळावे लागतील. हलक्या हाताने यावेळेस मात्र ऑन साईडला ढकलले, बॉल थांबवलाय, त्यामुळं इकडे धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न झालेला नाहीये. निर्धाव चेंडू येत असताना त्यामुळं स्ट्राईक अमित पाटील यांना हवी आहे, हे क्लिअर झालंय. दीपेशांना पाहू शकता, टेनिस क्रिकेट विश्वामधील याचं पुढे विभागामधील एक चांगले अपडेटर म्हणून त्यांची ओळख आहे. उमेश म्हात्रे बॉलिंग ट्रॅकवर, पण अमित पाटील यांच्याकडे स्ट्राईक त्यांनी ठेवलंय कारण धाव घेण्याचा प्रयत्न झालेला नाहीये, त्यामुळे स्वतःच्या फलंदाजीवर विश्वास दाखवलाय. हाच विश्वास फार महत्वाचा आहे. हाच आत्मविश्वास मात्र तुम्हाला थोडंसं बळ देईल. बॅकफुटवरून पूल केला, यावेळेस मात्र ऑन साईडला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, स्क्वेअर लेगला संपूर्ण शरीर झोकून दिलं होतं, छातीचा कोट करून चेंडू अडवले जातात. सुपर फिल्डिंग दत्ता पाटील आहेत आज मात्र या नावानं कमाल केले. 3 झेल आणि क्षेत्ररक्षणामधला दर्जा मात्र पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षकांची साथ, चला करूया फलंदाजांवर मात, एक सूत्र आहे टेनिस क्रिकेटचं आणि ते तंतोतंत जुळलंय खरं तर आज देसाई ब संघाच्या बाबतीमध्ये. प्रेशर टाकण्यात आलंय क्षेत्ररक्षकांकडून, बॉलर्सकडून आणि त्याचमुळे वरचढ आहे सध्याच्या घडीला. पहिल्या इनिंगमध्ये 35 धावा झाल्यात आतापर्यंत, अजूनही शिल्लक चेंडू असतील ते 4. हो, यावेळेस फक्त सन्मान दिला, थोडासा डिफेन्सिव्ह मोडमध्ये होते, चेंडू बचावात्मक पवित्रा पाहायला मिळाला. कोणत्याही मोठ्या फटक्यासाठी गेलेले नाहीये. शेवटचं षटक असताना, स्लॉगवरचं षटक असताना सुद्धा इकडे कोणती धाव मिळालेली नाहीये. लो फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, मिड विकेटला फिल्डर्स त्या ठिकाणी आहेत. पहिली धाव वेगानं, दुसऱ्याचा प्रयत्न आणि इकडे कदाचित या दुसऱ्या धावेसाठी पाहावं लागेल. फलंदाज पोहोचले, त्यामुळे 2 धावा प्राप्त होतील त्या उत्सारगर संघासाठी आणि 2 धावेनं हळूहळू धावफलक पुढे चाललाय. त्यामुळे क्लिअर आहे अमित पाटील यांना स्ट्राईक हवी आहे आणि ते कोणत्याही परिस्थितीमध्ये, कोणत्याही सिच्युएशनमध्ये आपल्याकडे स्ट्राईक मिळवण्यामध्ये यशस्वी राहिलेत या ओव्हरमध्ये. परंतु एखादा मोठा स्ट्रोक तोच हवा आहे सध्याच्या घडीला उत्सारगर टीमसाठी आणि ज्या आत्मविश्वासानं स्ट्राईक आपल्याकडे ठेवले, तो एखादा मोठा स्ट्रोक मात्र खेळला जाणार का, जसं पुढे मान्यवर या व्यासपीठावर. पुन्हा एकदा ऑन साईडला पाठी लॉंग ऑन कडे चेंडू सरकलाय, क्षेत्ररक्षक आहेत आता मात्र फेकी वेगवान झाले, त्यामुळे कदाचित इकडे हातामधून निसटलाय. अन्यथा नॉन स्ट्राईक एडला अमित पाटील कदाचित बाद होऊ शकले असते, परंतु चेंडू कलेक्ट करता आलेला नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा 2 धावा, या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये वाढ. 39 धावा धावफलकावर, 40 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. एक कुठेतरी 40 धावांचा टप्पा ओलांडला तर आव्हानात्मक धावसंख्या उभारता येईल. शेवटच्या बॉलवर एखादा मोठा स्ट्रोक आला तर संपूर्ण आमचा क्रीडा रसिक ज्यांनी भरभरून आजपर्यंत मात्र या स्पर्धेला दाद दिले, जे मान्यवर पाहुणे या स्पर्धेमधले. इकडे थोडासा बीट झाला होती, फलंदाज अमित कनेक्ट झालेला नाहीये. एक रन जरूर या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि अशा पद्धतीने इनिंग ब्रेक. 5 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि उत्सारगर संघ या 5 ओव्हर्समध्ये धावा जमू शकला तो 7 गडी बाद, 40 धावा. 41 धावांचं टार्गेट मात्र सेट केलं गेलंय ते देसाई ब संघासमोर. तर जाऊया नेक्स्ट मॅच. त्या ठिकाणी टॉस सुद्धा केला जाणार आहे आणि टॉस बॉक्स मध्ये जोडले जातील. कुणाल जी जाते सर?
टीम उत्तर शिव आणि पिसवली या दोन टीमच्या दरम्यान हा महत्त्वपूर्ण सामना आहे आणि टॉससाठी मी आमंत्रित करेन संतोष पाटील यांना. डायघरवरून खास इथे आमंत्रित आहेत, उपस्थित आहेत संतोषजी पाटील. यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. मनोज पवार आणि साहिल भोईर हे दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. सर्वप्रथम तुम्हाला कॉईनची माहिती देतोय. कॉईनच्या एका बाजूला लोगो आहे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाचा. कॉईनच्या दुसऱ्या बाजूला जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई. हा कॉल तुम्हाला करायचा आहे. ओके, संतोष पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस करूया. जय दुर्गा माता जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांनी तेच आलेलं आहे. संतोष पाटील यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते हा कॉइन साहिलला इथे द्यायचा आहे. दोघांनाही शुभेच्छा. संतोष पाटील आपण स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय साहिल. महत्वपूर्ण टॉस आहे. पिसवली टीम नक्कीच एक चांगला संघ आहे, उभरता संघ आहे. चांगलं क्रिकेट मी पाहिलं नाईट स्पर्धांमध्ये, तुम्ही भिवंडीच्या स्पर्धांमध्ये जाऊन चांगलं क्रिकेट खेळलेलात. टॉस जिंकलाय या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये, मानाच्या स्पर्धेमध्ये निर्णय काय घेणार आहात? फिल्डिंग करू आम्ही. किती तयारी केली आहे ही स्पर्धा खेळण्यासाठी तुमच्या टीमने? गावकऱ्यांनी कसा सपोर्ट राहिलाय गावकऱ्यांचा देखील, आणि किती उत्साह आहे हा सामना खेळत असताना? सपोर्ट तर पूर्ण आहे गावकऱ्यांचा. आता प्रत्येक जण आम्ही 100% देऊ आमचा, एवढा आहे. चांगला खेळ पाहायला मिळेल. आणि अपेक्षा कोणाकडून आहेत? गोलंदाजीमध्ये कोण असा विकेट घेऊ शकतो असं तुला वाटतंय का? आणि काय टार्गेट असायला पाहिजे सेकंड इनिंगमध्ये धावा चेस होतील? सुनील नाना आहेत, सुजित आहे, स्वयं आहे, संजय दादा आहे, आहेत विकेट टेकर बॉलर आहेत 4 जण. चला शुभेच्छा आहेत. टॉस तुम्ही जिंकलाय. मनोज माझ्याबरोबरने आहेत उत्तर शिव. टॉस बाजूने लागलेला नाहीये, परंतु जिंकला असतं तर काय केलं असतं? क्षेत्ररक्षण. आणि या मॅचमध्ये आता बॅटिंग करायची, त्यांनी काही नावं घेतली, सुनील नानांचं नाव घेतलं, काही अजून गोलंदाजांची नावं घेतली. तर तुला काय वाटतंय, तुमच्याकडे असे कुठले फलंदाज आहेत जे एक चांगलं टार्गेट सेट करू शकतात या मॅचमध्ये? सुशांत पाटील, सचिन पाटील, प्रशांत पाटील, हर्षद पाटील. आणि काय वाटते किती टार्गेट सेट करायला पाहिजे जेणेकरून सेकंड इनिंगमध्ये धावा डिफेंड होऊ शकतात? जास्तीत जास्त टार्गेट सेट करायला पाहिजे 60 ते 65 धावांचा. किती तयारी केली आहे? गावकऱ्यांचा सपोर्ट कसा राहिला आहे? स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक दिवंगत कामगार नेते यांच्या स्मरणार्थ या स्पर्धेचं आयोजन असतं. गावकऱ्यांचा सपोर्ट कसा राहतो गावामध्ये ज्यावेळेला तुम्ही एवढी मोठी स्पर्धा खेळण्यासाठी येता? गावकऱ्यांचा सपोर्ट चांगलाच असतो. आज जवळजवळ 2 मॅच अगोदरपासून प्रेक्षकांनी स्टेजवर गावकऱ्यांचं जे पाठीराख आहेत त्याने हजेरी लावलेली आहेत, इथे दिसतच आहे. चला, खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या मॅचमध्ये. नुकताच टॉस झालाय आणि टॉस पिसवली या टीमच्या कॅप्टनने जिंकला. आणि टॉस जिंकल्यानंतर त्याने गोलंदाजी करण्याचा निर्णय नेक्स्ट मॅचमध्ये घेतला. हा देखील सामना इंटरेस्टिंग होईल हीच अपेक्षा आहे. उसरगड टीमने धावसंख्या नक्की कमी केली आहे, परंतु उसरगड टीमकडे गोलंदाज चांगले आहेत. हा सामना देखील पाहायला विसरू नका जो सध्या सुरू आहे या क्रीडानगरीमध्ये. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, ऐकूया आवाज प्रसाद परब यांचा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद कुणाल दात्रे. त्याचबरोबर खूप खूप धन्यवाद दीपक पाटील. 40 धावा कुठल्या आहेत? उसरगड संघाने पहिल्या सत्रामध्ये जवळजवळ 7 विकेट्स त्यांनी गमावल्या. 40 धावा धावफलकावर. आणि आता बघतोय आपण धावफलकावर 41 धावांचं लक्ष तिथे ठेवण्यात आलं आहे, ते म्हणजे देसाई ब संघासमोर. दोन्ही आमच्या ऑफिशियल ग्राउंडच्या मध्ये प्रवेश करतात. जय पवार आणि सागर मोरे आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये. 4 पंच या स्पर्धेमध्ये काम पाहत आहेत. आजच्या दिवसामध्ये हेमंत शेट्टी त्याचबरोबर उमेश केणे सुद्धा या स्पर्धेमध्ये ॲज अ अंपायर म्हणून काम पाहत आहेत. गुणलेखक म्हणून अशोक वाडी ते मात्र कामगिरी बजावत आहेत. 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा घर बसल्या बघत आहात. DJ हंश या साऊंडच्या माध्यमातून चंद्रकांत पुढाणे आम्हाला एंटरटेन करतायत, आमच्या आवाजाची काळजी घेत आहेत. ड्रीम मेकर डान्स अकॅडमीच्या माध्यमातून सर्व आमचे नृत्य कलाकार श्याम पाटील यांचे नृत्य सादर करत आहेत. लेट रतनबुवा पाटील स्मृती चषक सीझन 21 सपोर्टेड बाय मुक्ता एंड योगीराज, पावर्ड बाय माय हेवन, को पावर्ड बाय शांतिरत्न ग्रुप, Senate, associated by Dortmund Laboratories Private Limited and .9. Thank you so much for the supporting. 41 लक्ष मैदानावर सामना जिंकण्यासाठी 70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही घर बसल्या स्पर्धा बघत आहात. सर्वांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा मी करतो दुपार सत्रामध्ये. सामना क्रमांक आपण बघतोय 5वा सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये 40 धावा इथे मात्र कुठल्या पहिल्या सत्रामध्ये आणि 41 धावेंचं लक्ष इथे ठेवण्यात आलेलं आहे सामना जिंकण्यासाठी, ते म्हणजेच धावफलकावर देसाई ब या संघासमोर. रवी म्हात्रे यांचा संघ, ज्या संघाने मात्र निश्चितच एक
राम म्हात्रे जीत राहते बॅटिंगला येतं स्ट्रायकिंग एंडला. राम म्हात्रे आहे लेफ्ट हँडर, चांगला दर्जाचा फलंदाज आहे. आघाडीला मात्र येतोय, सलामीला येतोय आपल्या संघासाठी, ओपन करेल आपल्या टीमसाठी. ऑल द बेस्ट. सामना आपण सुरू करूया. षटक क्रमांक पहिला चेंडू, पॉवर प्ले, फुल टॉस आहे, स्वाईप केलाय, चांगला फटका ऑफर केला डीप मिड विकेटमध्ये. चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषे बाहेर फरार होतोय. सीमारेषे बाहेर मुक्ता चौकार. बाय राम म्हात्रे. लोअर फुटचा चेंडू, अप्रतिम दर्जाचा स्वाईप बघायला मिळाला त्या ठिकाणी डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. आणि चौकाराने स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलंय. फील्डमध्ये थोडंसं चेंजेस आणतोय. गोलंदाज आहे पहिल्या षटकामध्ये आपण बघतो म्हणजेच तेजस म्हात्रे. एक लॉंग ऑन ठेवण्यात आलाय, मिड विकेट ठेवण्यात आलाय. आता राम म्हात्रेसाठी बघायचं बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. एक मिड विकेट आहे, एक फाईन लेग आहे, सर्कलच्या आतमध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग सुद्धा ठेवण्यात आलेला आहे. पुढचा चेंडू तेजसचा. हा चेंडू मात्र स्वाईप करायचा होता. पॉईंटच्या डोक्यानं चेंडूला काढायचा प्रयत्न होता या ठिकाणी, पण चेंडू आणि बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट नाही आहे. कारण त्या ठिकाणचे सर्व खेळाडू बघतोय की म्हणजे ऑन साईडला सरकवले आहेत. लॉंग ऑन आहे, मिड विकेट आहे. ऑफ साईडला बघतो मिड ऑफ आहे, कव्हर एक आहे, पॉईंट एक ठेवण्यात आला आहे, थर्ड मॅन एक आहे. आणि त्या गॅपमध्ये फटका खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडू, 4 धावा धाव फलकावर. फक्त दिशा दिली चेंडूला. इथे मात्र काय होतंय, गलथानपणा, कॅज्युअल अप्रोच, चेंडू सीमारेषे बाहेर. मुक्ता कन्स्ट्रक्टिंग टुगेदरनेस चौकार. लॉंग लेग मधून चेंडू सुद्धा सीमारेषे बाहेर. इनसाइड आउट. व्हॉट अ शॉट इज दॅट. मॅग्निफिसंट टायमिंग, दर्जेदार फटका, सीमारेषे बाहेर. मुक्ता चौकार. राम पाटील दर्जेदार फलंदाजी, चौकार आपण त्याच्या बॅटमधून. 3 ड्राईव्ह केलाय, चांगला फटका, फळकमध्ये गॅप शोधलाय. पॉवर प्ले सुरू आहे, दर्जेदार पॉवर पॅक बॅटिंग. पुन्हा एकदा मुक्ता चौकार. सुरेख सुरुवात, विश्वसनीय सुरुवात आणि समोरच्या संघाला अक्षरशः डॉमिनेट करणारी सुरुवात. मॅग्निफिसंट बॅटिंग. इव्हन पहिल्या सत्रामध्ये बघितलं की 40 धावींवर रोखलं. गोलंदाजी आपण बघितली, धनंजय पाटीलने दोन षटकं टाकली, धावा खर्च केल्या. त्या सत्रात 3 विकेट त्याने काढल्या. एक षटक टाकलं ते गोलंदाज जीत मात्रे 6 धावा खर्च करून 3 विकेट त्याने काढल्या. रोनक मात्रे 9 धावा खर्च करून 1 विकेट आणि आपण बघितलं उमेश मात्रे निर्णायक षटक, अवघे 8 धावा. लेजेंडरी खेळाडू, विकेट त्याला मिळाली नाही. फक्त 40 वर थांबवलं. त्यानंतर आपण बघतो की दर्जेदार सुरुवात बॅटिंगच्या माध्यमातून राम पाटीलची. स्क्वेअर कट करायचा होता. टप्पा खूप चांगला होता या चेंडूवर, लेंथ खूप चांगली होती, चांगला बाउन्स मिळाला. षटक पहिलं समाप्त होते आणि एका षटकाच्या अखेरीस आपण बघतो की 4 चौकार आपण बघितले राम पाटीलच्या बॅटमधून आणि धावसंख्या नोंदवली ती 16 धावा धाव फलकावर. सुरुवात चांगली झाली आहे, खणखणीत झाली आहे, उल्लेखनीय झाली आहे, दर्जेदार झाली आहे. समोरच्या संघाला डॉमिनेट करणारी झाली आहे ती राम पाटीलच्या बॅटमधून. काटई, निळजे, घारिवली, उसरगर, संदप, नांदिवली आणि सागाव जर हे संघ टॉप फोरमध्ये उपांत्य फेरीमध्ये जर पोहोचत आहेत तर त्यांच्यासाठी 21,000चा कॅश प्राईज काष्णादार पाटील माध्यमातून त्यांना देण्यात येईल. देसाई संघ ज्या संघाच्या माध्यमातून बघतोय की जसं मगाशी मी गोलंदाजाचा उल्लेख केला पण तेवढी चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. मी उल्लेख करेन त्यामध्ये दत्ता आणि साईने सुद्धा बिहाइंड द स्टंप 3 झेल टिपले, दत्ताने सुद्धा 3 झेल टिपले, 1 झेल मिलिंदने टिपला. सगळेच्या सर्व 7 फलंदाज जे आपण बघितले उसर संघाचे बाद झाले ते सगळे झेलबाद झाले. 24 चेंडू शिल्लक आहेत आणि 25 धावांची गरज आहे. सो ऑल विकेट फॉर बॉलर्स, 7च्या 7 विकेट. धनंजयचे 3 विकेट, जीतचे 3 विकेट, 1 विकेट आपण बघितलं ते म्हणजेच रोनकची. अशा आपण एकूण 7 विकेट बघितले मैदानावर. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होते. षटक क्रमांक 2 मध्ये पॉवर प्लेमध्ये षटक क्रमांक 2 घेऊन येतो गोलंदाज उसरगर संघाचा.
शुभम संते. हा काय चेंडू बीमर आहे. अप्पर कट डीप पॉइंटला चेंडू एक टप्पा घेऊन 2 टप्पा घेऊन सरळ सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा नो बॉलचा इशारा. सीमारेषेच्या बाहेर चौकार. सिग्नल केलं तो बॅट्समनला. धावसंख्या 21. बॅक टू द बॉलर. चांगला फटका. मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेस करतोय. चेंडूच्या मागे पाठमोर धावतोय. चेंडू कव्हर करून फेक करेल. थोडासा बॅलन्स गेला. चेंडू आता ढकलला निश्चितच. आपण बघतोय त्या चेंडूवर आपण बघतोय धावा किती मिळत आहेत. धावून 3 धावा पूर्ण केल्यात फलंदाजांनी. विजय अक्षरशः दुसरी शेपात आलाय. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलेला आहे. नाही येस कमिटीने निश्चित निर्णय दिलाय कारण चेंडू आतमध्ये त्याने ढकलला होता नंतर बाहेर गेलाय तो. बघू शकता स्क्रीनवर. हा बॅलन्सचा गमावला पण चेंडू त्याने आधीच आतमध्ये फेकला होता. या 3 धावा आपण ॲड करूया स्कोर कार्डवर आणि धावसंख्येत भर झाली ती 24. ऑन साईडला राम पाटीलचा ट्रेडमार्क शॉट पण त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. लेग स्टिकवर चेंडू टाकला होता पण चांगला फटका ऑफर केला डीप स्क्वेअर लेगमध्ये. तिथे मात्र मिळते ती रामला 1च धाव. धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झाली धावफलकावर. अजूनही चेंडू शिल्लक आहेत ते मैदानावर आपण बघतोय ते म्हणजे 22 आणि 16 धावांची गरज आहे. 22 चेंडू 16 धावा. हवेचा वेग भरपूर आहे मैदानावर ग्राउंडवर. संतोष बडेकर तुम्ही यांना स्क्रीनवर बघताय. आज तर पहिला दिवस आहे. अजून 12 दिवस ही स्वतःची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे. शुभम पुढचा चेंडू घेऊन राऊंड विकेट. फुल टॉस होता. जिथे खेळायचं तिथे त्या ठिकाणी चेंडू निश्चित गेला नाही पण आपण बघतो त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आय डीमध्ये मिड विकेटला तो चेंडून कव्हर करत वाईडिश लॉंगॉनच्या ठिकाणी त्या ठिकाणी चेंडू कव्हर झाल्यानंतर आपण बघतो फक्त फलंदाज 1च धाव कंप्लीट करू शकला या चेंडूवर. फुल टॉस चेंडू आता खेळायचं होतं. स्क्वेअर लेगला चेंडू गेला तो आपण बघतो की मिड विकेट वाईडिश लॉंगॉनच्या मध्ये. एक धाव तिथे कंप्लीट आणि धावसंख्या 26 धावा धावफलकावर. 18 फेब्रुवारी ते 2 मार्च क्रिकेटचा महासंग्राम 6-6चा महासंग्राम तुम्हाला पाहायला मिळणार आहे. 18 फेब्रुवारी ते 2 मार्च. ऑन साईडला फ्लिकचा फटका. क्षेत्ररक्षक बरोबर डीपमध्ये स्क्वेअर लेगमध्ये त्या ठिकाणी ट्रॅप होता आणि ट्रॅपमध्ये पकडलाय. शुभम संतेने पहिल्याच विकेट गमावली आहे. पहिलाच धक्का लागलाय. फलंदाज बाद होतोय तो म्हणजेच रामच्या स्वरूपात अँड योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खूप मोठ्या प्रमाणात वारा वाहतोय. धूळ उडते ग्राउंडवर. बॅट्समन पोहोचलाय. नवीन फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये म्हणजे साई. शुभमचा पुढचा चेंडू. ऑन साईडला चेंडूला एक्झिक्यूट केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये वाईडिश लॉंगॉन उभा आहे. चेंडू फेक करून आपण बघतोय त्या ठिकाणी 2 धावा फलंदाज पूर्ण करतोय. जीत नॉट स्ट्रायकिंग एंडला कॉन्फिडेंटली. या 2 धावीची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या 28. 28. 28 धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू शुभमचा पॉवर प्लेमध्ये. ऑन साईडला प्लेस केलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक डीपमध्ये जज करतोय. वाईडिश लॉंगॉन मिड विकेटच्या मध्ये झेल बाद. फलंदाज बाद होतोय.
दुसरी विकेट शुभमसाठी, योगीराज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स विकेट. वर दुसरा धक्का. साई बॅक टू डगआउट. सेकंड विकेट डाऊन. देसाई ब संघ जिथे मात्र आपण बघतो की 41 धावसंख्येचा पाठलाग इथे करतोय. फलंदाजीमध्ये बघितलं की राम पाटीलने चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली. साई मात्र खूप लवकर तंबूत परतला, फक्त 2च धावा करू शकला. जीत मात्रे आतापर्यंत त्यांनी मात्र बॅटिंग करत असताना एक चौकार मारलाय नो बॉलवर. त्यानंतर 3 धावांचा एक फटका त्याने ऑफर केला. 28 धावा धावफलकावर आहेत. 2 आतापर्यंत फलंदाज बाद झाले आहेत देसाई ब संघाचे. नवीन आलेला फलंदाज आपण बघतोय 4थ्या क्रमांकावर रोनक मात्र येतो बॅटिंगला. दोघे आता सख्खे भाऊ जीत आणि रोनक. 2 षटकांचा अखेरीस धावसंख्या 28. करंटली रन रेट आपण बघतोय 14चा आहे. अजून मैदानावर 3 षटकांचा 18 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि गरज आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी, म्हणजेच 13. 18 चेंडू 13 धावा. गोलंदाज आहे निकेत पाटील. 18 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. चला मॅच सुरू करा. पहिला चेंडू या षटकातला बॅकफुटला गेला. स्क्वायर कट, अपिश स्क्वायर कट. चेंडू सीमारेषे बाहेर. अपिश अँड पनिश, चौकार. थोडासा वेट पॉज घेतला आणि नंतर फटका एक्झिक्यूट केला, ऑफर केला. खूप चांगला दर्जेदार फटका बघतोय. मुक्ता डेव्हलपर्स चौकार. चौकाराच्या मध्ये धावसंख्येत भर झाली. मला सांगतात अशोक पाटील धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली आहे. स्वीप करायचा होता, रिव्हर्सचा फटका दाखवायचा होता, पण टाइमिंग जमले. चेंडू आतमध्ये येतोय आणि थेट वेध घेतोय तो एसटीचा आणि धक्का लागतोय. फलंदाज बाद होत आहे, तो म्हणजेच क्लीन बोलच्या स्वरूपामध्ये. बॅटिंगसाठी बोलला नवीन फलंदाज मिलिंद पाटील. बॅटिंगसाठी तो मिलिंद पाटील 5व्या क्रमांकावर फलंदाजीला. 32 धावा धावफलकावर फलंदाज बाद झालाय, तो म्हणजेच बोल्टच्या स्वरूपामध्ये. जीत मात्र बॅक टू डगआउट. 3rd विकेट डाऊन. अकरा धावांची अजूनही 9 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. गोलंदाज निकेत पाटील. षटक क्रमांक 3 सुरू आहे. उसरकर संघ दबावाखाली आहे थोडासा आणि धावा कमी झाल्या. त्याच्या मुवमेंटला बघतो की समोरच्या संघामध्ये ज्याप्रमाणे धावा जमवल्या आहेत, वेगाने धावा जमवल्या आहेत आणि त्या रोखणं थोडंसं आता मुश्किल झालं आहे, थोडंसं कठीण झालं आहे. बघायचं 9 धावा अजूनही करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी आणि 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 16 चेंडू 9 धावा. स्वीप करायचा प्रयत्न. हा चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेऊन चेंडू मागे येतोय, म्हणजे आपण बघतो त्या ठिकाणी फायनल क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी चेंडू होत आहे. चेंडू कव्हर होईल तोपर्यंत फक्त 1च धाव मिळते या चेंडूवर. मिलिंद खातं उघडतो 1 धावेने आणि धावसंख्या बोलली ती आपण बघतो ती म्हणजे 33 धावा धावफलकावर. 33 धावा 3-3-3-3. षटक क्रमांक 2 ते सुद्धा आपण बघतोय 3 सुरू आहे. 2.3 ओव्हर कम्प्लिटेड. 33 लॉस ऑफ 3. चला मॅच जरा स्पीडअप करा. ऑप्शनच्या बाहेर आहे चेंडू. ऑप्शनच्या खूपच बाहेर आहे चेंडू. वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. वाईटचा इशारा. धावसंख्येत धावसंख्येत 34 धावा धावफलकावर. थोडीशी एकतर्फी लढत बघायला मिळते.
कारण ज्याप्रमाणे आपण बघतो की देसाई संघाने धावसंख्येचा पाठलाग केला, 41 धावा त्यांना करायच्या होत्या आणि पहिल्या षटकामध्ये त्यांनी इरादे स्पष्ट केले. तब्बल 16 धावा कुठल्या. राम पाटीलची घणाघाती सुरुवात, आक्रमक फलंदाजी आपण बघितली की 4 चौकार त्यांनी मात्र मारले होते ते तेजस मात्रेच्या विरोधात. पुढचा चेंडू मागे जातोय. चेंडू निर्धाव चेंडू. चेंडू ते कव्हर झालाय फाईन लेग मध्ये. तिसऱ्या पंचांना रेफर केला हा चेंडू. बघावा लागेल तिसऱ्या पंचांना एक्झॅक्टली कुठून गेलाय. येस, बेल्स पडली खाली. ती कशामुळे पडली आहे ते बघावं लागेल. हवा सुद्धा भरपूर आहे. तिसऱ्या पंचांना रेफर केलं आहे की चेंडू कुठे खेळाडूचा स्पर्श झाला नाही ना मागे जात असताना खेळण्यासाठी, किंवा ती हवेन पडली. ह्या गोष्टी मात्र ते बघाव्या लागतील. 70 स्पोर्ट्सचा कंट्रोल रूम त्या ठिकाणी पंचाचा मात्र त्या गोष्टी कन्फर्म करतील की बेल्स कशा प्रकारे खाली पडली होती. हवेने पडली खाली ती बेल्स असा निर्णय पंचांचा आलाय. चेंडू रिलीजच्या अगोदरच बेल्स पडली होती, त्यामुळे निर्णय आता पंचांना द्यायचा आहे. रिलीज पॉईंटच्या आधीच येस डेड बॉल. पंधरा चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 7 धावांची अजूनही गरज आहे. हो, अप्रतिम स्वीप त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक डीप मध्ये लॉंग लेगला येऊन चेंडू कव्हर करेल आणि खरा फिल्डिंग. फटक्याचा चटका लागलाय. सीमा रेषेबाहेर मुक्ता चौकार. सिग्नल पंचांनी केलाय. भरपूर बाहेर निघतो वाईड चेंडू. वाईडमुळे धावसंख्येवर धावसंख्या बघते ती अंकित झाली धावफलकावर 39. फक्त 2 धावींची आवश्यकता आहे. आय थिंक बिफोर ड्रिंकच्या अगोदरच आपण बघतो की सामना बहुतेक संपेल असं चित्र उभारले. हवेमध्ये चेंडू लिडिंग एज. मागे जातो चेंडू. चेस सुरू आहे. एक धाव धावणी ते पूर्ण केली. दुसऱ्या सुद्धा निश्चितच कंप्लीट होईल आणि तोपर्यंत बघतो की चेंडू कव्हर झाला पण फलंदाज 2 धावा धावणी ते पूर्ण करतायत. 2.5 षटकामध्येच सामना फिनिश झाला आहे आणि देसाई ब संघाने सामना इथे जिंकलाय. जवळजवळ 13 चेंडू मात्र स्पेअर ठेवले, बॅलन्स ठेवले आणि मोठा विजय संपादन केला आहे तो म्हणजे देसाई ब या संघाने. रवी म्हात्रे यांचा हा संघ. लगेच आपण या सामन्याचा सामनाचा पुरस्कार इथे लगेचच जाहीर करूया. चांगला परफॉर्म विथ द बॉल आपण बघितलं की चांगली गुणधर्म बघितली. जीत म्हात्रे 6 धावा 3 विकेट. त्यानंतर धनंजय 2 षटकं 17 धावा 3 विकेट. सो जीत म्हात्रे